काय म्हणले? शेतकऱ्यांसाठी खूप मोठं काम करताय म्हणलं तुम्ही. बर बर बर. कारण मी रोज तुमचा प्रत्येक वेळेस व्हिडिओ बघतोय. आता पण बागातच आहे, तेच बर. करत बसलेलो. अच्छा अच्छा. कुठलं गाव आपलं? माळशिरस तालुका गोरडवाडी. अच्छा, गोरडवाडीहून बोलतो. काय नाव? विठ्ठल यमगर. अच्छा. मग यमगर, आता तुम्ही ज्यावेळेस राखण करता हा. त्यावेळेस तुम्ही जेवढे आपले व्हिडिओ असतील ते तर चेक करतच असाल, हो हो हो, तेच काम करत बसतोय. पण इतर पण काही डाळिंबाच्या संबंधित काही माहिती प्राप्त होत असेल तुम्हाला, तर त्यात असं काही नॉलेज प्राप्त होतं का की दुसरीकडनं त्याच्यातनं तुम्हाला एक स्फूर्ती मिळते, असं काही कुठून मिळतं का? आता महत्वाचं कारण तुमचाच व्हिडिओ आम्ही सतत बघत राहतो. का तर तुम्ही प्रत्येक गोष्ट क्लिअरच बोलताय ना, शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी. हो 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 डायरेक्टली असं नाही की बाबा मलाच आणून माल घाला. हो हो हो. त्याच्यामुळं काही दुसरीकडे बघायचं काही विषयच येत नाही ना. नाही, पण एक लक्षात घ्या की आता तुम्ही एवढा अभ्यासानं शेती करता, हा हा. प्रत्येक कोणता रोग येईल त्याच्यावरती तुमचं नियंत्रण मिळवण्यासाठी झुंज असते. हो, झुंज असते की. हा, आणि त्या निसर्गाशी लढत असताना, तेवढ्या रोगाशी लढत असताना, म्हणजे जेवढं संकट येतं तेवढं लढता, आणि शेवट आता रात्रीचं जागून हो हो तुम्ही तुमच्या बागेचं संरक्षण करता. हो. आणि तो बागेचं संरक्षण केलेलं, एवढं आपण जसं लहान लेकराला सांभाळतोय तसं तुम्ही त्या पिकाला सांभाळताय. अहो चौधरी साहेब, लहान लेकराला कमी सांभाळेल माणूस, पण एकदा डाळिंबीचं व्यसन लागलं ना, हा डाळिंबीला लय सांभाळते माणूस. हा 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 हा. एक माझा अनुभव तर सांगतोय मी. हो 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 हो. रेट टिकून राहतील का? रेट टिकतील, फक्त आता तेलाच्यामुळे थोडेसे प्रॉब्लेम येतील. एक 8-10 दिवस तुम्हाला तेलाचा माल जास्त राहील, आणि हम्म. त्यानंतर रेट पुन्हा जागे होतील, कारण बऱ्याचशा बागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत तेल्यामुळं. आणि कच्चे पण माल यायला लागले तर कच्चे आता. म्हणजे 5 रुपये, 3 रुपये, 10 रुपये विकावं लागतात, असे कवळे माल की जे खाऊ शकत नाही, जनावर सुद्धा खाणार नाही, असे माल बाजारात आहेत. हो, ते तुरटच लागतं ना. चोरट म्हणजे काहीच नाही आतमध्ये. हा. आणि आता आपल्या बागेला किती टाइम आहे अजून? आपल्या बागेला अजून 1 महिना घेईल. बरं, त्यावेळेस तुमचे पैसे होतील. हा आज मला एक नवीन संकल्पना आली, मी ती सतत जागृती करणार आहे की हा आज हा शेतकरी एवढ्या संकटातून पिकवतोय माल, हा आणि हा ज्यावेळेस जागेवर देतोय त्यावेळेस हा जागेवर देताना जे वजन काटे आहेत, हा त्या हा वजन काट्या संदर्भात एक महिला मला सकाळी आली, पुण्यातलीच होती, आणि हा त्या महिलेने मला एक अभिप्राय असा दिला की मी माझ्या गावी गेले होते, मी हा. 3 किलो डाळिंब त्यांच्याकडनं घेतले, त्या काट्या वजन केले आणि हम्म, घरी आणले. मला ती जास्त वाटली म्हणून मी परत काटावरून बघितले, तर मला हम्म. 4.5 किलो मिळाले. किती? 3 किलो मध्ये मला 4.5 किलो मिळाले. 1.5 किलोचा डिफरन्स. 1.5 किलोचा डिफरन्स पडला. तर आता उद्याच्या भविष्य काळात माझी एक नवीन मोहीम अशीच राहील की हम्म, जेणेकरून आपल्याला जरी जागेवर द्यायचं असेल तरी हम्म. तुम्हाला वजन काटे स्वतःचे उपलब्ध असले पाहिजेत. हा, माझं पण तेच मत आहे. आता हा मागच्या वेळेस आमच्या मित्राच्या प्लॉट मध्ये आमची आणि त्या व्यापाऱ्याची ह्याच्यावरूनच बाचाबाची झाली. हा 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 हा. आणि मग दुसरं की ज्यावेळेस आता तुम्ही आमच्याकडे माल पाठवतो, तो सुद्धा वजन करूनच पाठवला पाहिजे. हो, बरोबर आहे की. हा, म्हणजे तुम्ही एकदा वजन करून पाठवला तर तुम्हाला ऑनलाईन सगळी सिस्टीम आता झालेली आहे. हो तर आता ह्याच्यामध्ये आपण बागेपासून तर मार्केटपर्यंत असतो, गाडीमध्ये काय माल आपला जिथं गाडी थांबते तिथं चोरी होतो का, किंवा मधले काही घटकाकडनं इकडं तिकडं विक्री वस्तूपर्यंत जातो का, हे पाहणं खूप गरजेचं आहे. कारण 1 किलो जर डाळिंब गेलं तर तुमचं 100, 125, 150 रुपये जाणार आहे. हो, बरोबर आहे. हा, तर जरा थोडंसं मला आज तो क्ल्यू मिळाला. मी सतत शेतकऱ्यांना सावध करणार आहे की जेणेकरून आपल्याला जे एक डाळिंब आपण खात नाही, आणि खाल्लं तर फुटकं खातो. हो, शेतकरी स्वतः फुटकं खातो, चांगलं कधीच खात नाही. आणि त्या महिलेने मला जे आज सांगितलं की मी गावी गेले होते, मला 3 किलो डाळिंब मी पैसे देऊन घेतले, पण मला असं वाटलं 3 किलो नाही, जे जास्त दिसतात तर काटा केला तर 4.5 किलो निघाले, हम्म, आणि हम्म, तिथं व्यापाऱ्याची कटिंग चालली होती. हम्म, हम्म, हम्म. जर असं होत असेल तर किती रुपयाला आपण फसलो जातोय. आता बघा की 3 किलो मागं जर 1.5 किलो म्हणलं तर टना मागं किती फरक पडतोय. हा, म्हणजे हा 1.5 किलो तर. चमत्कार मला आज ऐकायला मिळाल्याच्या नंतर मी ठरवलं की होलसेल मध्ये जिथं काटे असतील, हम्म, म्हणजे कंपनीचे, ते हम्म. आपली एखादी यंत्रणा उभी करायची, आणि ज्या शेतकऱ्यांना जागेवर द्यायचे त्यांनी आपल्याकडनं होलसेल मधून काटे त्या माणसाकडनं घ्या. त्याची यंत्रणा, जशी मी शरद किंगची रोपं उपलब्ध करून दिली शेतकऱ्यांना अनेक, हम्म, हम्म. की ज्यांनी शेतकरी चांगली पिकं हे करू शकतो. पण आता हे खूप गरजेचं आहे, कारण आपला शेतकरी होरपळला जातोय, आणि त्याच्यात जर असे 3 किलोच्या पाठीमागे 1.5 किलो जर त्या महिलेला प्राप्त झाले असतील जास्त माल, तर ही खूप शोकांतिक आहे.
आता तुमच्या कार्याला मी एक सलाम करतो की मार्केटिंग मध्ये शेतकऱ्याचा विचार करणारा एकमेव माणूस म्हणजे चौधरी साहेब. नक्कीच आहे, असं प्रत्येकाने केला पाहिजे, कारण तुमच्या जीवा आम्ही जगतो बरोबर आहे की. आणि तुम्ही आमचे अन्नदाता आहात. आणि तुमच्या ज्या अन्नदात्याचा उपाशी राहण्याची वेळ आली आणि आम्ही म्हणजे पुढे जातोय, म्हणजे आमचा व्यापारी वर्ग असेल किंवा त्याच्यावर अवलंबून असणारी वर्ग हा मोठा होत चाललाय आणि शेतकरी बारीक होत चाललाय. बारीक होत चाललाय. आणि आता एवढे की असे दर वाढलेत की सरकारच्या ह्याच्यामुळे हम्म. की लिक्विडच्या बॅगांचे औषधांचे भरपूर रेट वाढले. हो 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 हो. आणि एक तेलकटाचं आता मागच्या महिन्यापूर्वी आमच्या इकडे बघा गारपीट झाली. हा. आमच्या एका मित्राचा प्लॉट भांडगाव इंदापूर पाशी हो हो हो. पूर्ण प्लॉट असा खाली झोपूनच ते ह्याच्या वादळाने. वादळाने. हा, श्रीगोंद्यात बी तसंच झालं, अनेक ठिकाणी झालं, अख्खी बागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत. आता ह्याला कोण देणार हो, त्याचं संकट कोण दूर करणार? अक्षरशः त्या माणसाचं असं त्याला अश्रू थांबत नव्हतं त्या. हा, मग मला सांगा, आज माझ्यासारखा थोडासा खारीचा वाटा म्हणून तुमचं दुःख हलकं करण्याचा प्रयत्न करतोय, ह्याच्यापेक्षा काय वावगं करतोय? हो हं? हो बरोबर आहे. म्हणजे आपल्याला तुम्ही माल आणावा हे माझ्या कधी तोंडात वाक्य होत नाही आणि होणारही नाही, की तुम्ही जर पटलं तर माझ्याकडे आणा, नाही तर तुम्ही तुमच्या शेजारी द्या, जाग्यावर द्या, पण फसू नका. आणि आता पण मी काय आता व्हिडिओ बघत नाहीये. मी प्लॉट लावलाय त्याला 3 वर्ष झालं. आता आमचा हार्वेस्टिंगला येणार आहे एका महिन्यात. हा. तेव्हापासून मी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करून प्रत्येक वेळेस व्हिडिओ बघतोय. बर 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 मी पाठीमागच्या वर्षी पण एकदा तुम्हाला कॉल केला होता. बर. हा, त्यावेळेस पण आपल्या कॉलवरती बोलणं झालं होतं. नाही नाही, आता हे तुम्ही सावध आहे, म्हणजे तुम्ही ऐकताय मार्केटिंग मध्ये. आता मला महाराष्ट्रातून सगळीकडनं कॉल येतात, त्या बरोबर. कॉलवर मी चर्चा करत असतो किंवा त्याचा अंदाज घेऊन सद्यस्थितीमध्ये माहिती देत असतो किंवा शेतकऱ्यांशी डायरेक्ट लाईव्ह बोलत असतो, ते तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. महत्वाचा तेच विषय आहे. हम्म. आणि तुम्ही शेतकऱ्यांना जागा करताय, हुशार करताय. केलंच पाहिजे हो. शेतकरी वर्षानुवर्ष शेती करतोय, पण त्याला छपराचं पत्र्याचं घर बांधता येत नाही, पत्र्याचं कौलारू बांधता येत नाही, कौलारूचं स्लॅब जाता येत नाही. बरोबर आहे की. हा, मग ते एकमेव पीक आहे आपल्याकडं की आपण स्लॅबच्या घरात जाऊ शकतो, असं डाळिंब पीक आहे. तर डाळिंब. ते जेव्हा स्वप्न आपली भरपूर आहेत, पण ती हो. स्वप्न जर धुळीस मिळत असेल, तर मग माझ्यासारख्याला कुठेतरी तळमळ वाटते की आपला शेतकरी कुठेतरी होरपळत चाललाय, होरपळत चाललेला आहे. बरोबर आहे. हा. आता मी बघितलं तुमचा आताच व्हिडिओ बघितला. तुम्ही स्वतः निलाव पुकारत होता. हो 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 हो. तर कच्चे माल असून पण रेट एकदम चांगले आहेत. एक नंबर आपल्याकडं विक्री झाली. आज सगळ्या शेतकऱ्यांनी सांगितलं, शेठ आमचे माल विकले नाही, काही शिल्लक राहिले. पण हा. मी एकच सांगितलं की मी 12 महिने आज जी मेहनत करतोय, राजस्थान गुजरातला मार्केट उभी करून 6 महिने त्यांना दुधासारखा रतीब देतोय, तिथं माल देतोय, करोडो रुपयाची त्यांच्यावर रिस्क खेळतोय. आज बरोबर. त्यांना हक्काने सांगतोय, आज माझी शेतकऱ्या वेळ आहे मंदीची, तर हक्काने बरोबर. माझ्या दुकानात माल उचलला पाहिजे. हो बरोबर आणि आहे. ते थांबतायत आपल्याकडे, हे विशेष म्हणजे. बरोबर आहे. तसं आता दुसरी. आपण माल तुमच्या इकडेच आणणार आहे. फक्त पेमेंटचं कसं राहतंय म्हणजे विषय? पेमेंट एवढं फास्ट केलेलं आहे की तुम्ही माणसाल त्यावेळेस पेमेंट, तुम्हाला लगेच पेमेंट, एवढी फास्ट पेमेंट व्यवस्था केली. आता मी ते बोलणार नाही, तुम्ही ज्यावेळेस माझ्याकडनं अनुभव आला ना, त्यावेळेस तुम्हाला कळेल की पेमेंट किती फास्ट झालेलं आहे आपलं. अच्छा अच्छा ठीक आहे. पेमेंटची काळजी करू नका. पेमेंट मला 3 मार्केट महाराष्ट्रातली चालवायच्यात, तरी पण हो. ती 3 मार्केट चालवत असताना हम्म. कुणालाही पेमेंट लेट जाणार नाही हम्म. याची मी काळजी घेतोय. आणि ऊस जर लावला तर 1.5 वर्ष आपल्याला पेमेंट खाते यावं लागतंय. म्हणजे बरोबर आहे कारण की. आज आम्हाला देशाच्या कानाकोपऱ्यात माल पोचवून त्याची हो. पेमेंट तुम्हाला ताबडतोब, म्हणजे काही दिवसात आणि काही तासात तिथं पोहोचवायची, ही जबाबदारी सुद्धा मोठी जबाबदारीची आहे. बरोबर त्यामुळे आहे. मी माझी वाह करण्यापेक्षा ना, तुम्ही तुमची आता येऊन बदनामी स्वतः केली होती चेक पाठीमागच्या वेळेस. करायचं. काही लोकांनी तुमची बदनामी केली होती केली ना, पाठीमागे. केली. मी माझी व्हिडिओ बनवली. माझं मधल्या काळात काही इश्यूज झाले, काही इन्कम टॅक्समुळे आमचे नाही, बऱ्याचशे करोडो लोक, हजारो लोकांची खाती गव्हर्नमेंटकडनं बंद झाली. त्याच्यात मी एक होरपळला सापडलो आणि हो. मला त्याच्यामध्ये कुठलीही माझी अडचण नसताना, म्हणजे माझी कुठलीही चूक नसताना त्याच्यामध्ये मला त्या फेस करायला खूप वेळ गेला. आणि हो. तो चालू झाल्याच्या नंतर कोणी 100% कोण 5% अडकला असेल, 2% अडकला असेल, 1% अडकला असेल. पण हो. ती लोक सगळी माझ्याकडे येत आहेत आणि जी लोक साईटला पाळतात किंवा कमिशनच्या साठी त्यांची पोळी भाजून घेतात, ती मंडळी सांगतायत की आम्ही जबाबदारी घेणार नाही. अरे तुम्ही कशाला जबाबदारी घेता? 50-51 वर्ष झालेले आमच्या शेतकऱ्यांनीच आमची जबाबदारी घेतलेली आहे.
आणि तुम्ही ते व्हिडिओ मध्ये प्रत्येक वेळेस सांगताच हे गाडीवाले पण काही गोष्टी करतात. हो. शेतकऱ्यांना म्हणतात हा तिकडे कशाला नेताय का तर ह्यांना कमिशन भेटत नाही. मग हे तुम्ही आता बागेत बसून अनुमान लावताय, तुम्ही मार्केटमध्ये येऊन अनुमान लावा. शेतकरी सांगतात सेट 20-20 रुपये किलो तुमच्याकडे वाढतात, म्हणजे एका कॅरेटला हो 400 रुपये वाढतात. हे हो 10-20 रुपयासाठी जर आपले 400 रुपयाचं नुकसान करत असेल तर ह्याच्यासारखं पाप कोणतं आहे? पाप कोणतं हे कुठं फेडणार आहेत. हे कुठं फेडणार आहे? म्हणून या गाडीवाल्यांना मी सांगतो की जो केडी चौधरीकडे तो त्यांनी 10-20 रुपये वाढून द्या. मी कमिशन देत नाही, तुम्हाला बाहेर मिळत असेल नसेल तो तुमचा पार्ट, पण बरोबर. माझं पेमेंट ही माझी जबाबदारी आहे. तुम्ही तुमचं फक्त भाडं घ्या आणि निघून जा. कारण हो शेतकरी माझा 20-20, 30-30 वर्ष माझ्याशी जोडलेला आहे, त्याला सांगायची बरोबर गरज नाही. बरोबर आहे की. हम्म, हम्म, हम्म. त्यामुळं तुम्ही जे आज सगळा अभ्यास करताय, जसं शेतीचा अभ्यास करताय तसं मार्केटिंगचा सुद्धा अभ्यास महत्वाचा आहे. हो मार्केटिंगचा पण करतोय सर. हम्म, हम्म, हम्म. म्हणजे आपण कुठं फसतोय का आपल्या आता जे बागेत माल आहे का नाही चालू कंडिशन झाडावरती हा, हा, ते माल आता तुम्ही 100-125 रुपयाने गेलाय. हा. 200-250 ग्राम 150 ग्राम साईज आहे आपली आता चालूला. हम्म, 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 हम्म. अजून साधारण 1 महिन्याच्या प्लसच घेईल. हा. पण माल पण चांगला क्वालिटीचा आहे आपला. नाही, पैसे होतील. काही अडचण आली मला फोन करा. आणि तुम्ही एवढ्या आता बागेची राखण करता करता आता रात्रीचे 9:30 वाजलेले आहेत. हो माझा अजून तास दीड तास फोनवरच जाणार आहे. जेवढं जोपर्यंत माणूस झोपत नाही तोपर्यंत माझे फोन रिटर्न होत आहेत. हो हा, तुम्ही आता मला कुठलीही शंका आली मला फक्त फोन ट्राय करा. तुम्हाला थोड्या का वेळाने आहे ना, तास 2 तासांनी 4 तासांनी माझा फोन आलेला असेल परत. हो हो. हम्म. आणि तुम्हाला 100% शेतकऱ्यांचं तुम्हाला कुठल्याही देवाला जायची गरज नाही किंवा देव काय करायची गरज नाही. तुम्हाला शेतकऱ्यांचाच खूप मोठा आशीर्वाद आहे. तोच दुवा मला गरजेचा आहे. आणि त्या दुवाच्या ताकदीवरच आपण पुढे जाणार आहे. कारण शेवट आपण पाहतो डॉक्टर सुद्धा हे होतात, म्हणजे त्यांचे प्रयत्न करून फसतात. त्यावेळेस म्हणतात आता देवावर भरोसा. तर तो देवावर. हा देव आहे. देव तुमच्यातच आहे आणि तुमच्या रूपानेच मला दुवा मिळतो, त्यात देव आहे. हा. जिवंत माणसांना तुम्ही त्रास देताय आणि दगडा पुढे जाऊन प्रार्थना करताय तसं थोडी ना पावणार आहे ते. हो, 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 हो. आशीर्वाद घेताय. बरोबर त्यात आहे. तुम्हाला कधीच काहीच कमी पडणार नाही. फक्त तुमचा असाच सपोर्ट राहू द्या शेतकऱ्यांना. 100% राहणार आणि ती माझी जबाबदारी आहे. मी शेवटच्या श्वासापर्यंत हा. शेतकरी सेवक म्हणूनच काम करेल. मी माझ्या नावाला कुठं शेठ म्हणून अजून लावलेलं नाही. माझ्या कुठल्याही रेकॉर्डवर शेठ दिसणार नाही तुम्हाला. नाही नाही. माझं नाव जे आहे त्याच्या पुढं शेठ नाही. फक्त आता इथून पुढे मी माझा शेतकरी सेवक. जसा एखादा नगरसेवक असतो, तो हो. नगरसेवक, ग्रामसेवक, जेव्हा ग्रामपंचायत सदस्य जनतेची सेवा करतो, तसं माझी शेतकऱ्यांची सेवा आहे. शेतकरी सेवक. आणि बरेच शेतकरी माझं तर मी आता 3-4 वर्ष मार्केटिंगचा तुमच्या व्हिडिओ मधून अभ्यास करतोय. हा. आमच्यासारखी असे कमीत कमी 60% ते 70% हम्म. हुशार झालेत लोक. हो, हो. झालीच पाहिजे. प्रत्येक वेळेस की आम्हाला असं व्यापाऱ्यांच्या मागे लागायचं, एजंटच्या मागे लागायचं, हा. तुला कमिशन देतो बाबा, माल गेला पाहिजे. हम्म, 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 हम्म. आता हे कमिशन वाले व्यापारी दलाल फोन करते ती हा, माल द्या हा. माल द्या म्हणून. आणि माझं उलट आहे. मी जे बोलतो ते सोशल मीडियावर बोलतोय ना, आलेल्या फोनलाच उत्तर देत देत मी पॅक होतो. माझ्याकडनं एक्स्ट्रा कधी फोनही होत नाही. हो बरोबर आहे. हा, आणि फोनही करायची गरज पडणार नाही. शेतकरी माझा प्रचार करतोय. हो बरोबर आहे. हो. हो हो हो. नाही असो. आज तुम्ही खऱ्या अर्थानं आज बागेमध्ये काम करत असताना आणि एवढ्या म्हणजे चांगल्या सुखसोयी घरामध्ये असून हम्म. तुम्ही त्या इचू काट्याचं किंवा आता तुमच्या साईडला तिकडे बिबट्याचं भीती नाही, पण काही हो भागात रात्रीचे बिबटे फिरतात. आता शिर्डी मी नगर जिल्ह्यामध्ये काही पाहतोय, हो किंवा हो आपल्या जुन्नर इकडल्या या भागामध्ये पुणे जिल्ह्याच्या, की हं. रात्रीचा बिबट्या असताना तिथं राखण करावी लागते रात्रीची. हो आणि ह्या संघर्षात म्हणजे जीवापेक्षा काय प्यार आहे, तरी जीव आपला बाजी मनाला लावून तुम्ही आज मालाची राखण करताय. आणि ते उघड्या डोळ्यांनी आपलं होणारं नुकसान पाहता, हो म्हणजे होणारी लूट पाहता, वजनात लूट, भावात लूट, काय जे आहे त्या ह्याच्यामध्ये ज्यावेळेस होतो, हो त्यावेळेस आपल्याला खऱ्या अर्थानं डोळ्यातनं पाणी आल्याशिवाय राहत नाही. हो पण शेवट नाईलाज असतो. आपण त्या नाईलाज असतो ते करत करत आपल्याला चुकीच्या मार्गाने गेलो तर अख्खं वर्ष फेल होतं. हो. म्हणून थोडंसं सावध झालं पाहिजे, एवढीच माझी विनंती. माझी कळकळ हीच आहे की मला शेतकऱ्याला कुठंतरी बरोबर घेऊन जायचे आणि त्याला चांगल्या उंचीवर पोहोचवायचे. बरोबर आहे. हम्म. हो हो. बरं वाटलं तुमच्याशी बोलून. हो. हो, असेच आम्हाला पण असेच तुमच्यासारख्या माणसांची गरज आहे. नाही, नाही, नाही. गरज आहे. सगळ्यांना एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. हो. कारण आम्ही पिकवतोय पण आम्हाला तुमच्यामुळे मार्केटिंग काय ते समजायला लागलं. हो, खरंय, खरंय.
बऱ्याच शेतकऱ्यांना पिकवायचं कळत होतं पण विकायचं कळत नव्हतं. हो 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 हो. आणि तुमच्या माध्यमातनं शेतकऱ्याला पिकवायचंही कळतंय आणि विकायचं पण कळतंय. नक्की नक्की नक्की. त्याच्यामुळे शेतकरी सुखावलाय, थोडा का होईना पण सुखावलाय. जे तुमच्यापर्यंत पोहोचलाय तो सुखावलाय. नाही, माझ्यापर्यंत जरी नसेल पोहोचला तरी आपली ह्या सगळ्या घडामोडी पाहून तो जाग्यावर सुद्धा 2 रुपये टाईट करून विकायला लागला. नाही त्याला कळत नव्हतं. हो, कळत नव्हतं शेजारच्या मार्केट. गाव हा शेजारच्या गावात काय चाललंय, शेजारच्या तालुक्यात काय चाललंय, शेजारच्या जिल्ह्यात काय चाललंय, हे पूर्ण महाराष्ट्राचा लेखाजोखा तुमच्या पुढे येतोय. हो हो हो. आणि आता काही मी पाहतोय की फक्त वरचेच रेट टाईट आहे तेवढं व्हिडिओ सुटतात आणि मीडियम मालाचे आपल्याला रेट कळत नाही. आता ज्याचा त्याचा पॅटर्न वेगळा आहे, पण त्याच्यामध्ये हलक्या मालाचं बी मार्केटिंग झालं पाहिजे, कारण सगळेच चांगले टॉप माल नाही येऊ शकत. अख्ख्या गावामध्ये 1, 2, 3 बागा चांगल्या असतात. हा, पण त्यांचं एक चूक होते की ते शेतकऱ्यांना एका दृष्टिकोनाने लुटतात. कारण गोटी एकदम स्वस्त मध्ये जाते. तुमच्याकडे गोटी 100 रुपये चालू आहे. हो 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 हो. गोटी कशी जाते हे महत्वाचं आहे बघणं. आणि तोच माल जास्त असतो. हा, आपल्या बागेमध्ये तोच माल जास्त असतो. हो 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 हो. हा विषय महत्वाचा आहे जरा. हा 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 हा. नाही, असू द्या, आपले स्पर्धक आहेत, त्यांना त्यांच्या सुधारणा करायची त्यांना परमेश्वराने बुद्धी देवो. पण ते सुधारणा करून त्यांनी स्पर्धेत यावून शेतकऱ्यांची सेवा करून जास्तीत जास्त माल विकण्याची तयारी ठेवावी, की जेणेकरून तुम्ही स्पर्धा करताय ते शेतकरी हितासाठी असली पाहिजे आणि आम्ही स्पर्धा करतोय ती शेतकरी हितासाठी असली पाहिजे. हो बरोबर. शेतकऱ्याचं नुकसान करण्यासाठी ही स्पर्धा नसली पाहिजे. हो बरोबर. आणि गाडीवाल्यांनी पण थोडासा त्याचा अभ्यास केला पाहिजे. बाबा तू भाडं वाढून घे, पण मी म्हणत नाही मी एकटाच महाराष्ट्रामध्ये चांगला आहे. अनेक आडती चांगले आहेत, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलो पाहिजे. हो बरोबर आहे. हो 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 हो. छान वाटलं बरं का तुमच्याशी संपर्क साधून. मलाही बरं वाटलं. जेवण केलं म्हणलं आता चला फोन करूया. त्यात तुम्ही एवढं आपुलकीने सगळा व्हिडिओ पाहत होता, त्यामुळे मी पण बोलत गेलो आणि आपण चर्चा करत जवळजवळ 15 मिनिटं आपण संभाषण केलं. 15 नाही 17 मिनिटं. एकही दिवस असं ना मला लगेच नोटिफिकेशन पडते तुमच्या चॅनलचं. बर 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 बर. कारण मी सर्व केलेलं आहे. तुमचं थोडं एक 10-15 मिनिटाचा आपलं सॉरी 1-2 मिनिटाचा जरी शॉर्ट व्हिडिओ आला तरी पण त्याचं नोटिफिकेशन मला पडते. बर बर बर. त्याच्यामुळे मी लगेच अगोदर ते ओपन करतो. नक्की नक्की. मला आनंद वाटला की आपण जे बोलतोय ते अनेक तरुण डाळिंब उत्पादक ते पाहतायत आणि त्यातनं ऊर्जा तयार करून घेतायत आणि एक स्फूर्ती तयार करून कुटुंबाला ताकद देतायत. बरोबर आहे की. चालेल, भेटूया. हो हो शुभरात्री. हो, शुभरात्री. येणार आहे बरं का तुमच्या मार्केटला एक हो, दिवस. या या. मला फोन करून या, काय अडचण नाही. भेटूया. हो हो. ठीक ठीक ठीक.